एका छोट्याशा गावात एक श्रीमंत शेठ आणि एक गरीब व्यक्ती शेजारी शेजारी राहत होते. दोघांच्या घरामध्ये फक्त एक भिंत होती, पण त्यांच्या आयुष्यात मात्र आभाळा एवढं अंतर होतं. तरीही त्या गरीब माणसाच्या मनात शेठबद्दल कधीही द्वेष नव्हता आणि शेठलाही त्याचा शेजारी गरीब आहे याची कधी खंत वाटली नव्हती. मात्र त्याच्या गरिबीचं ओझं हलकं करण्यासाठी काही करावं असा विचारही त्याच्या मनात कधी आला नव्हता. त्या गरीब माणसाला एकच मुलगी होती, कलावती. नावाप्रमाणेच ती गुणी, सुस्वभावी आणि रूपवान होती. काळाच्या ओघात ती लग्नाच्या वयात आली होती. पण गरिबी अशी होती की घरात 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असताना मुलीच्या लग्नाचा खर्च उचलायचा कसा, हा प्रश्न तिच्या आई वडिलांच्या छाताडावर दगडासारखा पडला होता. शेवटी एक दिवस मोठ्या आशेने त्या गरीब बापाने शेठच्या दारावर टकटक केली. डोळ्यात विनवणी आणि ओठावर संकोच घेऊन तो म्हणाला, "शेठजी, थोडे पैसे उधार मिळाले तर माझ्या मुलीचं लग्न करता येईल. आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही." शेठ काही क्षण शांत राहिला, मग निर्विकार आवाजात म्हणाला, "माफ कर, इतकी मोठी रक्कम मी उधार देऊ शकत नाही." हे शब्द ऐकताच त्या बापाच्या डोळ्यातील आशेचा शेवटचा किरणही मावळला. तो निराश पावलाने आपल्या घराकडे परतला. त्या रात्री गावभर शांततेचं साम्राज्य पसरलं होतं, पण शेठच्या घरात मात्र एक अनोळखी पाहुणा शिरला होता, एक चोर. तो अलगद घरात घुसला. पण दुर्दैवाने शेठ आणि त्याची पत्नी अजून झोपले नव्हते, त्यामुळे चोर एका अंधाऱ्या कोपऱ्यात श्वास रोखून लपून बसला. तेवढ्यात शेठची पत्नी हळूवार स्वरात म्हणाली, "अहो, बघता बघता कलावती लग्नाच्या वयाची झाली. वेळ किती पटकन निघून जातो, नाही?" शेठने दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं, "हो. मुली कधी मोठ्या होतात कळतही नाही. आता तिच्या वडिलांनी तिचं लग्न करून द्यायला हवं." पत्नीने हळव्या स्वरात विचारलं, "मग ते का करत नसतील?" शेठ थोडा गंभीर झाला, "करायचं तर त्यांनाही आहे, पण त्यांच्याकडे पैसे नाहीत. आज ते माझ्याकडे उधार मागायला आले होते." "मग तुम्ही दिलेत का पैसे?" पत्नीचा प्रश्न ऐकून शेठ काही क्षण गप्प राहिला. "नाही, मी नकार दिला. तो गरीब माणूस आहे, एवढे पैसे परत कसे करणार? व्यापाऱ्याला व्यवहार पाहावा लागतो." थोडा वेळ शांतता पसरली. मग शेठ स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला, "पण आता विचार करतोय, थोडी मदत केली असती तर एका मुलीचं कन्यादान करण्याचं पुण्य तरी मिळालं असतं. पण माझा एक नियम आहे, ज्याला मी एकदा नाही म्हणतो त्याला पुन्हा हो म्हणत नाही." हे बोलून त्याने एक दीर्घ निःश्वास सोडला. थोड्याच वेळात दोघांच्याही डोळ्यांवर झोप आली. याच क्षणाची वाट पाहत असलेल्या चोराने अलगद धनाची एक जड पोटली उचलली आणि कुणालाही चाहूल लागून न देता घराबाहेर पडला. बाहेर आल्यावर त्याच्या अचानक लक्षात आलं, घरातून निघताना बायकोने काही पितळी भांडीही आणायला सांगितली होती. पण आता पुन्हा शेठच्या घरात शिरणं म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखं होतं. क्षणभर विचार करून तो स्वतःशीच म्हणाला, "चला, शेजाऱ्याच्या गरीबाच्या घरात जाऊ. तिथून एखादं दुसरं भांडं मिळेल." आणि तो सावध पावलाने त्या गरीबाच्या झोपडीत शिरला. परंतु तिथे एक वेगळंच दृश्य त्याची वाट पाहत होतं. घरातले सगळेच जागे होते. ज्या घरात लग्नाच्या वयात आलेली मुलगी अजूनही कुमारी बसलेली असते, त्या आई वडिलांच्या डोळ्यांना झोप तरी कशी लागणार? चोर शांतपणे एका कोपऱ्यात लपून बसला आणि त्यांचं बोलणं ऐकू लागला. गरीबाची पत्नी काळजीने म्हणाली, "आज शेठने पैसे द्यायला नकार दिला." गरीब माणूस मात्र शांत स्वरात म्हणाला, "हो, नकार दिला. पण त्यात त्याची चूक तरी काय? तो व्यापारी आहे. त्याचा प्रत्येक पैसा व्यवहारात गुंतलेला असतो. आपण वेळेवर पैसे परत करू शकलो नाही तर त्याचं नुकसान होईल. तोही त्याच्या जागी योग्यच विचार करतोय." हे बोलताना त्याच्या आवाजात तक्रार नव्हती, राग नव्हता, फक्त परिस्थिती स्वीकारल्याचं दुःख होतं. इतकं बोलून त्याने एक खोल निःश्वास सोडला आणि त्या निःश्वासात एका असह्य बापाच्या मनातील हजारो न बोललेल्या वेदना विरघळून गेल्या. गरीबाची पत्नी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी नवऱ्याकडे पाहत राहिली. "पण तुम्हाला माहीत आहे ना, कलावती आता 18 वर्षांची झाली आहे.
त्या संन्यासी बाबांनी स्पष्ट सांगितलं होतं, जर तिचं 19वं वर्ष पूर्ण होण्याआधी तिचा विवाह झाला नाही तर तिच्या आयुष्यावर मृत्यूचं सावट येईल. तिचा कंठ दाटून आला. तिला 19वं वर्ष पूर्ण व्हायला अवघे 4 महिने उरले आहेत. जर या 4 महिन्यात तिचं लग्न झालं नाही तर आपली एकुलती एक मुलगी आपल्याला या म्हातारपणी पोरकं करून देवाघरी निघून जाईल. हे बोलताच तिच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला. ती दोन्हीही हाताने चेहरा झाकत हुंदके देत म्हणाली, हे देवा, माझ्या नशिबात इतकंच लिहिलं होतं का? माझा जन्म एका गरिबाच्या घरात झाला, ते दुःख कमी होतं का? त्यातच माझ्या लेकीच्या आयुष्याला हा अभिशाप. मी काय करू? कुठून आणू एवढे पैसे? माझ्या मुलीचं कन्यादान कसं करू? देवा, कलावतीऐवजी माझे प्राण घे, पण माझ्या लेकीला वाचव. तिचे शब्द ऐकून त्या गरीब बापाने फक्त एक खोल निश्वास सोडला. त्या निश्वासात त्याची असहाय्यता, हतबलता आणि मुलीवरील अपार प्रेम सगळं सामावलं होतं. घराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात लपून बसलेला चोर हे सगळं शांतपणे ऐकत होता. क्षणभरापूर्वी चोरीच्या उद्देशाने त्या घरात आलेल्या त्या माणसाच्या मनात आता विचारांचं वादळ उठलं. तो स्वतःशीच पुटपुटला, मी तर फक्त माझ्या मौज मजेसाठी चोरी करतो, पण पैशाची खरी गरज तर या गरीब बापाला आहे. जर याला मदत मिळाली नाही तर त्याच्या मुलीचा जीव जाईल. त्या क्षणी त्याच्या मनात स्वतःच्या आयुष्यातील एक काळी आठवण विजेसारखी चमकून गेली. 2 वर्षांपूर्वी सर्पदंशामुळे त्याच्या लहानग्या मुलाचा मृत्यू झाला होता. लेकरू गमावण्याचं दुःख काय असतं हे त्याने स्वतः अनुभवलं होतं. त्याचे डोळे न कळत ओलावले. तो मनोमन म्हणाला, माझ्यापेक्षा तो शेठ तरी चांगला आहे. निदान त्याने या गरिबाला मदत करायला हवी होती असा विचार तरी केला. आणि मी तर दुसऱ्यांच्या संसारावरच डाका घालतो. क्षणभरही विलंब न करता त्याने स्वयंपाकघरात ठेवलेली काही भांडी उचलली आणि आपल्या खांद्याला अडकवलेल्या झोळीत टाकली. त्यानंतर तो चुलीजवळ गेला. चुलीतला एक जळालेला कोळसा हातात घेतला आणि अंगणाच्या जमिनीवर मोठ्या अक्षरात लिहिलं, शेठकडून कलावतीसाठी दिलेलं धन, एक चोर. हे लिहून त्याने शेठच्या घरातून आणलेली धनाची पोटली त्या अक्षरांखाली अलगद ठेवली. क्षणभर त्या पोटलीकडे पाहत तो मंद हसला. मग झोळीतली चोरलेली भांडी खांद्यावर घेतली आणि कुणालाही चाहूल लागून न देता शांतपणे त्या घरातून बाहेर पडला. कारण त्याला आपल्या बायकोशी भांडण नको होतं, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे एका बापाच्या डोळ्यातील अश्रूंना थोडासा आधार द्यायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडताच गावात 2 घरांमध्ये एकाच वेळी गोंधळ उडाला. एका बाजूला शेठच्या घरात चोरी झाल्यामुळे खळबळ माजली होती, तर दुसऱ्या बाजूला गरिबाच्या घरात अंगणात पडलेली धनाची पोटली पाहून सर्वजण अचंबित झाले होते. त्यातच स्वयंपाकघरातील काही भांडीही गायब होती. गरीब माणसाने थरथरत्या हाताने ती धनाची पोटली उचलली. क्षणभर त्याच्या मनात विचार चमकून गेला, हे धन लपवून ठेवावं का? याच पैशात कलावतीचं लग्न होईल, तिचा जीव वाचेल. पण लगेच त्याच्या विवेकाने त्याला थांबवलं. उद्या गावातल्या लोकांनी विचारलं की एवढे पैसे कुठून आले, तर मी काय उत्तर देणार? उलट लोकांचा संशय माझ्यावर येईल. सगळ्यांना वाटेल शेठच्या घरात चोरी मीच केली. तो काही क्षण शांत उभा राहिला. मग त्याच्या ओठावर नकळत शब्द उमटले, माझ्यापेक्षा तर तो चोरच मोठा निघाला. माझी व्यथा ऐकून त्याने चोरलेलं धन माझ्या मुलीच्या लग्नासाठी सोडून दिलं. जर एक चोर एवढी दया दाखवू शकतो तर मी माझा प्रामाणिकपणा का दाखवू नये? क्षणाचाही विलंब न करता त्याने ती धनाची पोटली हातात घेतली आणि सरळ शेठच्या घराकडे निघाला. शेठ समोर उभा राहून त्याने रात्री घडलेला सगळा प्रकार जसाच तसा सांगितला. त्यानंतर तो शेठला आपल्या घरी घेऊन आला आणि अंगणात कोळशाने लिहिलेले शब्द दाखवत म्हणाला, हे वाचा. शेठने खाली नजर टाकली. शेठकडून कलावतीसाठी दिलेलं धन, एक चोर. हे शब्द वाचताच शेठ काही क्षण निशब्द झाला. त्याच्या मनात विचाराचं वादळ उठलं. एक चोर, तोही एवढा उदार असू शकतो? त्याने चोरलेलं धन या गरिबाच्या मुलीच्या लग्नासाठी सोडून दिलं आणि वर माझं नाव लिहिलं. मग माझ्याकडे इतकं धन असूनही मी या बापाला मदत करू शकत नाही का? क्षणाचाही विलंब न करता शेठने
ती धनाची पोटली उघडली. त्यातील अर्धे धन गरिबाच्या हातात ठेवत तो प्रेमाने म्हणाला, हे घे. हे धन कलावतीच्या लग्नासाठी आहे आणि लक्षात ठेव, हे कर्ज नाही, ही मदत आहे. हे धन मला कधीच परत करायचे नाहीत. हे ऐकताच गरिबाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, शेठजी, तुम्ही खरोखर खूप मोठ्या मनाचे आहात. शेठ हलकेसे हसला आणि म्हणाला, नाही, चांगला मी नाही आणि तूही नाहीस. तो क्षणभर थांबला. खरा चांगला तर तो चोर आहे, ज्याने एका अनोळखी मुलीच्या लग्नाची व्यवस्था करण्यासाठी स्वतः चोरलेलं धनही सोडून दिलं. माझ्याकडे संपत्ती असूनही मी मदत करू शकलो नाही, पण त्याने आपल्या पापाच्या कमाईतूनही पुण्य कमावलं. शेठच्या डोळ्यातही आता पश्चाताप दाटून आला होता. तो पुढे म्हणाला, कदाचित जगात असे दयाळू चोरही असायला हवेत, जे माणसाच्या मनातली माणुसकी जागी करून जातात. इतकं बोलून शेठने त्या गरीब माणसाला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत श्रीमंती गरिबीची भिंत कोसळली होती आणि माणुसकीने दोघांच्या हृदयामध्ये कायमचं घर केलं होतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.